नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत शेरलॉक होम्स यांची शॉसकोम्बचा सर रॉबर्ट ही कथा वृषाली जोशी लिखित मराठी माध्यमातून. शेरलॉक होम्स खूप वेळापासून एका सूक्ष्मदर्शकाखाली काहीतरी बघत होता. मग विजयाने वर बघून तो म्हणाला, वॉटसन, हा डिंक आहे, अगदी खात्रीने डिंक आहे. शेतामध्ये विखुरलेल्या या वस्तूंकडे बघ. मी वाकून त्या सूक्ष्मदर्शकाला माझा डोळा लावून बघू लागलो. ट्वीड कोटावरील केसांचे ते अवशेष आहेत. विखुरलेल्या करड्या रंगाच्या खुणा म्हणजे धूळ आहे. डावीकडे विशेष प्रकारचे ठसे आहेत. हे मध्यभागी असलेले दोन मोठे डाग निसंशय डिंकाचे आहेत, होम्सने वर्णन केले. मी हसत म्हणालो, तू म्हणतोस ते खरे आहे, पण त्यावर काय अवलंबून आहे? हे अगदी सूक्ष्म अवलोकन आहे. सेंट पॅनक्रॉसच्या केसमध्ये तुला आठवत असेल की मृत पोलिसाजवळ एक टोपी सापडली होती. आरोपी ती त्याची असल्याचे नाकारत होता, पण तो चित्रांची फ्रेम बनवणारा होता व त्याला नेहमीच डिंक वापरावा लागत असे. ही तुझ्या एका केसपैकी होती का? नाही, स्कॉटलंड यार्डमधील मेरीव्हेल याने मला त्यात लक्ष घालायची विनंती केली होती. मी त्या माणसाच्या शर्टाच्या दुमडलेल्या बाहीत जस्त व तांब्याचे कण सापडल्याचे लक्षात आणून दिले. तेव्हा मग टांगसाकळीत काम करणाऱ्या त्याला अटक झाली व सूक्ष्मदर्शकाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्याने अधीरतेने त्याच्या घड्याळाकडे पाहिले. माझा एक अशील मला बरेच दिवस बोलावतो आहे. वॉटसन, मला असे सांग की तुला रेसबद्दल काही माहिती आहे का? अर्थात, मी माझे अर्धे पेन्शन त्यात घालवले आहे. मग मी त्या रेस कोर्स संबंधीच्या केससाठी तुला माझा मार्गदर्शक करतो. सर रॉबर्ट नॉरबर्टन हे नाव तू कधी ऐकले आहेस का? त्याच्याबद्दल काही आठवते का? हो, मी सांगतो. तो शॉसकोम्ब या जुन्या ठिकाणी राहतो आणि त्याला आम्ही चांगले ओळखतो, कारण एका उन्हाळ्यात मी तिकडे राहत होतो. नॉरबर्टन हा एखादा जवळजवळ तुझ्या कार्यक्षेत्रात आला होता. कसा काय? कर्जन रस्त्यावरील प्रसिद्ध सावकार ब्रुअरला त्याने न्यू मार्केटच्या रेसकोर्सवर घोड्याच्या चापकाने फटकावून काढले होते. तो सावकार जवळजवळ मरायला टेकला होता. वाह, तो मला रोचक वाटतो आहे. तो नेहमीच असे करतो का? तो भयंकर माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्लंडमधील तो सर्वात जिगरबाज घोडेस्वार आहे. काही वर्षांपूर्वीच्या आंतरदेशीय स्पर्धेत तो दुसरा आला होता. त्याच्या पिढीतला तो नावाजलेला घोडेस्वार होता. तो घोड्यांना काबूत आणणारा होताच, पण बॉक्सर, खेळाडू, घोड्यांच्या शर्यतीत कसबी व स्त्रियांचा आवडता होता. उत्तम वॉटसन, उत्कृष्ट चित्र रेखाटलेस. मलाही तो ओळखीचा वाटतो आहे. आता तू मला शॉसकोम्ब प्लेस संबंधी काही सांगशील का? ती जागा शॉसकोम्ब पार्कच्या मध्यभागी आहे. तिथे घोड्यांचे प्रसिद्ध पैदास व प्रशिक्षण केंद्रही आहे आणि मुख्य प्रशिक्षक जॉन मेसन आहे. वॉटसन, मला हे माहिती आहे म्हणून आश्चर्याने बघू नकोस. हे बघ, त्याच्याकडून आलेले पत्र मी उघडतो. पण शॉसकोम्ब प्लेसबद्दल अजून थोडे बोलूया. चांगला गब्बर अशील मला मिळणार असं दिसतंय. मी म्हणालो, शॉसकोम्ब प्लेसमधील सॅपिनिएल हे जातिवंत कुत्रे प्रसिद्ध आहेत. कुत्र्यांच्या प्रदर्शनात तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल. कुत्र्यांची इंग्लंडमधील ही प्रसिद्ध जात आहे.
शॉस्कोम प्लेसमध्ये राहणाऱ्या मालकीनबाईंची ती अभिमानाची गोष्ट आहे. मला वाटतं सर रॉबर्ट नॉर्बर्टनची पत्नी. रॉबर्टने कधी लग्न केले नव्हते असे मला वाटते. त्याची विधवा बहीण लेडी ब्रिटाईस फाल्डर बरोबर तो राहतो. म्हणजे ती त्याच्याबरोबर राहते असे तुला म्हणायचे आहे का? नाही नाही, ती जागा तिचा कैलासवासी नवरा सर जेम्स नॉरबर्टन याची आहे. खरे तर ती जेम्सच्या भावाची होती, पण भाऊ अचानक वारल्यावर ती प्रचंड वास्तू त्याच्या एकट्याच्या मालकीची झाली व आता लेडी ब्रिटाईसची. आणि तो भाऊ रॉबर्ट ते पैसे उधळतो. असे एकंदर ते आहे. तो त्रासदायक आहे व तिचे आयुष्य त्याने कठीण करून टाकले आहे. तरीही ती त्याच्याशी एकनिष्ठ असल्याचे मी ऐकले आहे. पण शॉस्कोमचे कुठून मध्येच उपटले? मला फक्त ते जाणून घ्यायचे होते. इथे आलेला मनुष्य त्याबद्दल सांगू शकेल. एक उंच घोटून दाढी केलेला मनुष्य दार उघडून आत आला. घोडे, तिथे काम करणारी मुले व माणसे यांना काबूत ठेवणाऱ्या चेहऱ्यावर दिसते तसे हुकुमतीचे व जरबेचे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. जॉन मेसन असे खूपसे काही सांभाळत होता. ते काम करायला तो अगदी योग्य होता. त्याने थंडपणे अभिवादन केले व तो बसला. मिस्टर होम्स, तुम्हाला माझे पत्र मिळाले? हो, पण त्यावरून काहीच स्पष्ट होत नाही. लिहायला ते प्रकरण फारच नाजूक होते व फारच गुंतागुंतीचे. ते समोरासमोर बसूनच बोलायला हवे. ठीक आहे, तर मग आपण सुरुवात करू. मिस्टर होम्स, सर्वप्रथम मला वाटते मी ज्याच्यासाठी काम करतो तो सर रॉबर्ट वेडा झाला आहे. होम्सने त्याच्या भुवया उंचावल्या. हा बेकर रस्ता आहे. वेड्यांबद्दल प्रसिद्ध असा हार्ले रस्ता नव्हे. पण तुम्ही असे कशावरून म्हणता? जेव्हा माणूस एक दोन गोष्टी वेड्यासारख्या करतो तोपर्यंत ठीक असते, पण सगळ्याच गोष्टी विचित्रपणे करू लागला तर आपण आश्चर्यचकित होतो. शॉस्कोमचा प्रिन्स घोडा व वार्षिक घोड्यांच्या शर्यतीने त्याचे डोके फिरवले आहे. म्हणजे तुमच्यातर्फे शर्यतीत भाग घेणारा घोडा? इंग्लंडमधील सर्वात चांगला. आता मी तुम्हाला अगदी सरळ सांगतो, कारण तुम्ही एक सभ्य गृहस्थ आहात. त्यामुळे ही गोष्ट इथून बाहेर जाणार नाही याची मला खात्री वाटते. ही शर्यत रॉबर्टला जिंकायलाच हवी. तो देण्यांमध्ये गळ्यापर्यंत बुडाला आहे व त्यातून सुटण्याची ही शेवटची संधी आहे. आता सर्व काही तो ही रेस जिंकण्यावर अवलंबून आहे. तो घोडा पैसे मिळवून देऊ शकतो. आता बोली एकास 40 पर्यंत खाली आली आहे, पण आधी ती एका 100 पर्यंत होती. पण घोडा इतका चांगला असेल तर बोली इतकी जास्त का? तो किती चांगला आहे हे लोकांना माहीत नाही. घोड्यावर बोली लावायच्या बाबतीत रॉबर्ट खूप हुशार आहे. प्रिन्स घोड्याचा एक भाऊ देखील त्याच्यासारखाच आहे. रॉबर्ट त्याला लोकांसमोर पळवतो, पण दौडीचा प्रश्न येतो तेव्हा 2 घोड्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सध्या रॉबर्टला घोडे आणि शर्यत याशिवाय काहीच सुचत नाही. त्याचे जीवनच त्यावर अवलंबून आहे. आतापर्यंत त्याने देणेकऱ्यांना रोखून धरले आहे, पण जर प्रिन्स घोड्याने त्याला दगा दिला तर मग रॉबर्ट संपलाच. हा निव्वळ जुगार आहे. पण यात वेडेपणा कुठे आला? प्रथम फक्त त्याच्याकडे बघा. तो रात्री झोपतो असे मला वाटत नाही.
तो सर्व वेळ तबेल्यातच असतो. त्याचे डोळे तारावटले आहेत. हे अगदी त्याच्या अंगावर आले आहे. आणि आता बहीण लेडी ब्रिटाईस बरोबरच्या त्याच्या वर्तनाबद्दल. ओहो, ते काय आहे? ते नेहमीच चांगले मित्र होते. दोघांचीही आवड सारखीच आहे. तिचे पण घोड्यावर त्याच्या इतकेच प्रेम आहे. दररोज ठरल्या वेळी ती त्यांना बघायला बाहेर पडतेच. कहर म्हणजे तिचेही प्रिन्स घोड्यावर खूपच प्रेम आहे. ती आल्याचा सुगावा लागताच तो कान उंचावतो व तिच्या गाडीकडे त्याचा साखरेचा खुराक मिळवण्यासाठी धावू लागतो. पण आता हे सर्व संपले आहे. का? तिचा घोड्यांमधला रस बहुधा संपला असावा. आठवडाभर ती शुभ सकाळ असे म्हणायला देखील तबेल्याकडे फिरकली नाही. काही भांडण झाले असावे असे तुम्हाला वाटते का? भयंकर कडाक्याचे प्रकाराचे भांडण झाले असावे. भयंकर कडाक्याचे प्रकारचे भांडण झाले असावे. नाहीतर तिच्या मुलाप्रमाणे असणाऱ्या स्पॅनियल कुत्र्याला रॉबर्ट अचानक कसे सोडेल? केंड्रॉल पासून 3 मैलावर राहणाऱ्या ग्रीन ड्रॅगन हॉटेलचा मालक बार्ने याला त्याने तो देऊन टाकला. हे नक्कीच विचित्र आहे. अर्थात तिचे कमकुवत हृदय आणि जलोदरासारखे गंभीर दुखणे पाहता तिचे त्याच्याशी जमेल असे वाटत नाही. पण रोज संध्याकाळी 2 तास तो तिच्याबरोबर तिच्या खोलीत असतो. ती खरे तर त्याची चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे तो शक्य असेल तेवढे तिच्यासाठी करेलच. पण आता तेही सर्व संपले आहे. तो तिच्याकडे फिरकतही नाही व हे तिला फार लागले आहे. ती वेड्यासारखी दारू पीत सुटते. असे होण्यापूर्वी देखील ती प्यायची का? एरवी ती एखादा ग्लास पीत असेल, पण आता पूर्ण बाटली पिते. रोज संध्याकाळचा तिचा हाच कार्यक्रम असतो असे तिच्या बटलरने मला सांगितले. मिस्टर होम्स, अशी परिस्थिती आहे. फारच खराब. आणि जुन्या चर्चजवळील थडग्याच्या येथे तो काय करत असतो? आणि तिथे त्याला अपरात्री भेटणारा मनुष्य कोण आहे? होम्सने त्याचे हात चोळले. चालू ठेवा मिस्टर मेसन, हे मला अधिकाधिक रोचक वाटू लागले आहे. रात्री भर पावसात बटलरने त्याला जाताना पाहिले. म्हणून पुढील रात्री मी तिथे घरी गेलो तर तो गायबच होता. स्टीफन व मी त्याच्या मागोमाग गेलो, पण त्याने आम्हाला पाहिले तर उगीच नको म्हणून आम्ही परत आलो. एकदा त्याचे बिघडले की तो भयंकर माणूस आहे. त्याला माणसांची काहीच पर्वा नाही. त्यामुळे आम्ही यात पुढे गेलो नाही. पण तो तिथे जातो हे नक्की. ती जागा झपाटलेली आहे व तो मनुष्य तिथे त्याची वाट बघत असतो. ती जागा झपाटलेली आहे? सर, तेथील बागेत एक जुने प्रार्थनास्थळ आहे. ते इतके जुनाट व पडके आहे की कोणीच तिथे फिरकत नाही. आणि तिथेच ती थडगी आहेत. ती जागा तशी वाईटच आहे. ती अंधारी, ओलसर व एकाकी आहे. असे फार थोडे लोक असतील की जे रात्री तिथे जाऊ धजावतील. पण रॉबर्ट घाबरत नाही. तो आयुष्यात कशालाच घाबरला नाही. पण रात्री तो तिथे काय करत असतो? होम्स म्हणाला, जरा थांब. तू म्हणतोस की तिथे दुसरा एक माणूस असतो. तो तुमच्या घरातला किंवा तबेल्यातलाच कुणीतरी असला पाहिजे.
तो कोण आहे ते शोधून काढ व त्याला विचार. तो इथला नाही हे तुला कसे कळले? कारण मिस्टर होम्स, मी त्याला पाहिले आहे. दुसऱ्या रात्री जेव्हा थोडा चंद्रप्रकाश होता तेव्हा सर रॉबर्ट निघाल्याबरोबर मी व स्टीफन सशासारखे झाडाझुडपांमधून लपत छपत त्याच्या मागे निघालो. आमच्या मागून कुणीतरी येत होते, पण त्याला आम्ही कशाला घाबरू? आम्ही चांदण्यात सहज फिरत असल्याचे सोंग केले, अगदी सहज भेटावे तसे. हॅलो, कसे काय, मी म्हणालो. त्याने बहुधा आम्हाला पाहिले नसावे, पण आमचे बोलणे ऐकताच जणू भूत पाहिल्यासारखे एक किंकाळी मारून तो अंधारात नाहीसा झाला. किती जोरात तो पळाला! क्षणार्धात तो नजरेच्या व आवाजाच्याही टप्प्याबाहेर गेला. त्यामुळे तो कोण होता हे आम्हाला समजलेच नाही. पण तुम्ही चंद्रप्रकाशात त्याला स्पष्टपणे पाहिलेत? हो, त्याचा पिवळसर चेहरा मी नक्की पाहिला. हलकट माणूस. याची सर रॉबर्टशी काय तुलना होणार? होम्स थोडा वेळ स्वतःशीच विचार करत राहिला. लेडी ब्रिटाईस बरोबर कोण असते? त्याने शेवटी विचारले. तिची नोकराणी कॅरी इव्हान्स असते. गेली 5 वर्षे ती तिच्या बरोबर आहे आणि अगदी विश्वासू आहे. मिस्टर मेसन अस्वस्थपणे घुटमळत म्हणाला. ती विश्वासू आहे, पण तिची निष्ठा कुणाच्या बाबतीत आहे ते सांगता येणार नाही. म्हणजे? मी ठामपणे काही सांगू शकत नाही. मिस्टर मेसन, मला समजले. परिस्थिती अगदी स्पष्ट आहे. डॉक्टर वॉटसनने सर रॉबर्टचे जे वर्णन केले त्यावरून असे वाटते की ती बाई रॉबर्टपासून सुरक्षित नाही. बहीण भावातले भांडण त्याला कारणीभूत असेल का? असं बघा, हे प्रकरण खूप दिवसापासून सुरू आहे, पण तिने पूर्वी अनुभवले नसेल का? असे वाटते आहे की तिच्या ते अचानक लक्षात आले असावे. तिला त्या नोकराणीला काढून टाकायचे असेल, पण तिचा भाऊ तिला तसे करून देत नसावा. कमकुवत हृदयाची व इकडे तिकडे फिरण्यास फारशी समर्थ नसलेली अशी ती तिचे म्हणणे लावून धरू शकत नाही. तिला नकोशी असलेली नोकराणी अजूनही तिच्याकडे बघते. लेडी ब्रिटाईस तिच्याबरोबर बोलत नाही. चेहरा पाडून दारू पीत बसते. त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याला रॉबर्टने रागारागाने कुणाला तरी देऊन टाकले आहे. हे सर्व ऐकून तुम्हाला काय वाटते? चालले आहे तोपर्यंत असे चालेल. तेच तर, चालेल तेवढे चालेल. पण रात्री प्रार्थना स्थळातील थडग्यांना दिलेल्या भेटी यात कुठे बसतात? सर, आणि अजून काहीतरी आहे, पण ते कसे सांगावे ते मला कळत नाहीये. होम्स अचानकपणे खाली बसला. सर रॉबर्टना एक मृत व्यक्तीचे प्रेत का उकरून काढायचे आहे कुणास ठाऊक. आम्हाला ते कालच समजले, मी तुम्हाला पत्र लिहिल्यावर. सर रॉबर्ट लंडनला गेले होते. मग स्टीफन व मी थडग्याकडे गेलो. सगळे काही ठीक होते. फक्त एका कोपऱ्यात प्रेताचे अवशेष पडलेले होते. मला वाटते तुम्ही पोलिसांना कळवले असेल. मिस्टर मेसन मंदपणे हसला. सर, मला वाटते त्यांना यात काही रस नसावा. ते डोके व काही हाडे होती. ते 1000 वर्षांपूर्वीचे अवशेष असावे. पण पूर्वी ते तिथे नव्हते हे मी अगदी शपथेवर सांगू शकतो. ते कोपऱ्यात ठेवून त्यावर एक पाटी ठेवली आहे, पण पूर्वी तो कोपरा अगदीच रिकामा होता. तुम्ही त्याचे काय केले? आम्ही ते होते तसेच ठेवले. ते शहाणपणाचे होते. सर रॉबर्ट लंडनहून परत आले का? आज येतील. सर रॉबर्टनी त्यांचा कुत्रा केव्हा देऊन टाकला? आठवड्यापूर्वीच. जुन्या घराबाहेर तो कुत्रा गुरगुरत होता.
सकाळपासून सर रॉबर्ट रागावलेले होते. त्यांनी कुत्र्याला पकडले. मला वाटते ते त्याला ठार करणार आहे. मग त्यांनी त्या कुत्र्याला जॉकी सॅडी बेनच्या हवाली केले व त्या कुत्र्याला हॉटेल चालवणाऱ्या म्हाताऱ्या बार्नेला द्यायला सांगितले. सर रॉबर्टना पुन्हा त्या कुत्र्याचे तोंडही बघायचे नव्हते. होम्स थोडा वेळ शांतपणे बसून राहिला. त्याने त्याला चिरूट काढून पेटवला. मी या बाबतीत काय करायला हवे आहे हे मला अजून स्पष्ट झाले नाही. तुम्ही अधिक नेमकेपणे सांगाल का मिस्टर मेसन? त्याने खिशातून एक कागद काढला व तो उघडून हाडांचे जळलेले तुकडे दाखवले. होम्सने ते चौकसपणे न्याहाळून पाहिले. हे कुठे मिळाले? लेडी ब्रिटाईसच्या खोलीखाली मध्यवर्ती शेकोटी आहे. ती काही काळ बंद होती, पण सर रॉबर्टने थंडी वाजत असल्याची तक्रार करून ती परत सुरू केली. हार्वे नावाचा माझा मुलगा ती चालवतो. आज सकाळी भट्टीतील लाकडे खालीवर करताना त्याला हे सापडले. त्याला हे दृश्य बघून शहारा आला. तो ते माझ्याकडे घेऊन आला. मला पण ते ओंगळ वाटले आहे. वॉटसन, याचे काय करायचे? होम्स म्हणाला. ते भाजले जाऊन काळे ढुस्स झाले होते, पण त्याची अवस्था चिकित्सा करता येईल इतपत होती. हे माणसाच्या मांडीचे मोठे हाड आहे, मी म्हणालो. होम्स गंभीर होत म्हणाला, बरोबर. हा मुलगा भट्टीकडे केव्हा जातो? तो रोज संध्याकाळी जाऊन ती तयार करतो व निघून येतो. मग तिथे कोणी जाते का? हो सर, तुम्ही बाहेरून तिथे जाऊ शकता. बाहेरून तिथे जायला एक दार आहे. दुसरे दार जिन्याकडून लेडी ब्रिटाईसच्या खोलीकडे जाते. मिस्टर मेसन, इथे काहीतरी पाणी मुरते आहे. खराब पाणी. सर रॉबर्ट काल रात्री घरी नव्हते असे तुम्ही म्हणालात, नाही का? हो, ते नव्हते सर. म्हणजे हाडे जाळणारा सर रॉबर्ट नव्हता. हे खरे आहे सर. तुम्ही उल्लेख केलेले हॉटेल कुठले? ग्रीन ड्रॅगन. बर्कशायरच्या त्या भागात मासेमारी चालते का? प्रामाणिकपणे मेसनच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे असे दिसले की आता त्याच्या आयुष्यात अजून काहीतरी नको ते घडणार आहे. सर, मी असे ऐकले आहे की तेथील 2 तळ्यांमध्ये मासे आहेत. एवढे पुरेसे आहे. वॉटसन व मी उत्तम मासे पकडणारे आहोत, नाही का वॉटसन? पुढे आम्ही ग्रीन ड्रॅगनमध्ये असू. आज रात्रीच आम्ही तिथे पोचतो. मिस्टर मेसन, तिथे तुम्ही यायची गरज नाही. आम्ही या प्रकरणात थोडी प्रगती करतो आणि मग तुमच्याबरोबर त्याबद्दल बोलतो. तर मग मे महिन्यातील त्या लख्ख उजेडाच्या दिवशी होम्स आणि मी आम्ही सूचना दिल्यास थांबणाऱ्या गाडीच्या पहिल्या वर्गाच्या रिकाम्या डब्याने शॉस्कोमसाठी रवाना झालो. तिथे पोचल्यावर थोडेसे अंतर मोटारीने कापून आम्ही एका जुन्या पद्धतीच्या हॉटेलवर पोचलो. तिथे उत्साही जोशिया बोर्नेने पुढे येऊन आमच्या मासेमारीसाठी जायच्या बेताचे स्वागत केले. हेलन तळ्यावर जाऊन पाईक मासे पकडायचा बेत ठीक राहील, होम्स म्हणाला. जोशियाचा चेहरा पडला. तसे नाही करता येणार सर, पण इथून तुम्ही जाण्यापूर्वी तुम्हाला कदाचित ती संधी मिळेल. का बरं? सर रॉबर्टमुळे. तो इथे अगांतुकपणे येणाऱ्यांवर खार खाऊन असतो. त्याच्या प्रशिक्षण केंद्राच्या जवळ तुम्ही दोघे परके लोक दिसलात तर तो तुमच्या मागे लागेल. तो तुम्हाला अजिबात सोडणार नाही. मी असं ऐकलं आहे की
त्याचा घोडा शर्यतीत भाग घेणार आहे. हो, आणि तो चांगला घोडा आहे. तो आमच्याकडून पैसे घेऊन आणि त्याचेही त्या घोड्यावर लावणार आहे. पण तुम्ही घोड्यांच्या शर्यतीत इथे कधी होतात? आमच्याकडे विचारपूर्वक नजर रोखून तो म्हणाला. खरे तर नाही, आम्ही लंडनला कंटाळून बर्कशायरच्या ताज्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी आलो आहोत. छान, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. इथे पुष्कळ काही बघण्यासारखे आहे. पण मी तुम्हाला सर रॉबर्ट बद्दल जे काही सांगितले ते लक्षात ठेवा. तो पहिल्यांदा येऊन आरडाओरडा करतो, मग बोलतो. नक्कीच मिस्टर बार्नो, आम्ही लक्षात ठेवू. तो हॉलमध्ये ओरडणारा कुत्रा छान होता. हो, तो खरा शॉस्कोमचा जातिवंत कुत्रा आहे. त्याहून चांगला कुत्रा अख्ख्या इंग्लंडमध्ये सापडणार नाही. मी कुत्र्यांचा चाहता आहे. जर तुम्ही सांगू शकत असलात तर तशा कुत्र्यांची साधारण किंमत काय असेल? होम्सने विचारले. फारच महाग सर. रॉबर्टने मला दिला आहे म्हणूनच मला तो लक्षपूर्वक सांभाळावा लागतो आहे. मी त्याच्या भाषेत बोललो तर तो क्षणार्धात हॉल बाहेर पळेल. होम्स म्हणाला, वॉटसन, काही गोष्टी हातात आल्यासारख्या वाटत आहे. 1-2 दिवस इथे थांबून बघू. अवघडच आहे, पण काही जमते आहे का बघू. मला वाटतं सर रॉबर्ट अजून लंडनमध्येच आहे. आपल्याला काही शारीरिक इजा न होता आपण त्या गुप्त जागी आज रात्री कदाचित जाऊ शकू. 1-2 गोष्टींची मला खात्री करून घ्यायची आहे. होम्स, तू काही आडाखे बांधले आहेस का? 1 आठवड्यापूर्वी काहीतरी घडले व शॉस्कोम घरावर त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. ते काय घडले याबद्दल आपण फक्त त्याच्या परिणामांवरूनच अंदाज करू शकतो. हे सारे वेगवेगळ्या प्रकृतीचे लोक आहेत. मामला गुंतागुंतीचा आहे. काय काय माहिती आपल्याला मिळाली ते बघू. अपंग बहिणीला भाऊ आता भेटत नाही. तिचा आवडता कुत्रा तो देऊन टाकतो. तिचा कुत्रा? वॉटसन, यावरून तुझ्या काही लक्षात येत नाही का? काय? फक्त भावाचे शत्रुत्व? हो, तसेही असेल. किंवा अजून एक शक्यता आहे. ते भांडण सुरू झाले तेव्हापासून, म्हणजे भांडण झाले असेल तर झालेल्या परिस्थितीचा आपण आढावा घेऊ. लेडी बिट्राईसचे तिच्या खोलीत राहणे, सवयी बदलणे, तवेल्याशी जाऊन आवडत्या घोड्याला भेट देणे थांबवणे व शेवटी दारूच्या अधीन होणे, एवढेच घडले नाही का? आणि थडग्याच्या येथे झालेल्या उचापतींचे काय? ते अजून वेगळेच आहे. तू ते एकत्र करू नकोस. रेषा ही लेडी ब्रिटाईसची संबंधित आहे. त्याला थोडा खलनायकी रंग आहे, नाही का? मला तर काही समजत नाही. ठीक आहे, तर मग आपण रेषा कडे जाऊ. सर रॉबर्ट विषयी बोलू. तो घोड्यांची शर्यत जिंकण्यासाठी वेडा झाला आहे. तो त्याच्या देणेकऱ्यांच्या कचाट्यात आहे. कुठल्याही क्षणी त्याचे तबेले हिसकावून घेतले जाण्याची शक्यता आहे. तो धडाडीचा तरीही हतबल मनुष्य आहे. त्याला त्याच्या बहिणीकडून पैसे मिळतात. त्याच्या बहिणीच्या नोकराणीला त्याने वश करून घेतले आहे. इथपर्यंत आपल्याला अंदाज आलेला आहे, खरे ना? पण थडगे? हो, थडगे. एक टोकाची शक्यता म्हणजे सर रॉबर्टने त्याच्या बहिणीची वासलात लावली आहे. माझ्या प्रिय होम्स, हे अशक्य आहे. ठीक आहे वॉटसन, सर रॉबर्ट हा खानदानी घरातला आहे. पण कधी कधी तुम्हाला गरुडाच्या थव्यात कावळाही सापडतोच ना. आपण यावर चर्चा करू. सर रॉबर्टला अजून त्याचे भवितव्य माहिती नाही. ते त्या प्रिन्स घोड्यावर अवलंबून आहे. ते घडून येईपर्यंत तरी त्याला खेळ चालू ठेवावा लागेल. त्यासाठी त्याला
बळी घेतलेल्याचे शव नाहीसे करावे लागेल, शिवाय बहिणीची जागा घेईल असे असे एखादे सोंग त्याला शोधावे लागेल. त्या नोकराणीला त्याने फितवल्याने ते सहज शक्य आहे. त्या बाईचे प्रेत थडग्याच्या बाजूला नेता येईल, कारण तिथे तो वारंवार जातो. भट्टीमध्ये रात्री प्रेताची वाट लावता येईल, फक्त हाडांची खून मागे उरेल. तुला काय वाटते वॉटसन? आपण बहिणीच्या खुनाची पहिली सैतानी घटना मान्य केली तर हे सारे घडणे शक्य आहे. वॉटसन, मला वाटतं आपण उद्या एक प्रयोग करून बघू. त्यामुळे या प्रकरणावर थोडा उजेड पडू शकेल. आपण खरे कोण आहोत हे लपवून ठेवले तर मिस्टर जोशिया बारणे आपल्याला नक्कीच एक ग्लासभर वाईन देईल. तेव्हा आपण त्याच्याबरोबर ईल वगैरे माशांच्या गप्पा मारू व त्याचा विश्वास संपादन करू. शिवाय स्थानिक गाव गप्पा मारून काही हाती लागते आहे का ते बघू. सकाळी होम्सच्या असे लक्षात आले की बारणे त्याच्या कुत्र्याला घेऊन बाहेर पडतो. मग 11 वाजता थोडे चालायला म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही त्याच्याकडून त्या जातिवंत कुत्र्याला आमच्याबरोबर नेण्याची परवानगी मिळवली. आम्ही शॉस्कोम बागेच्या 2 उंच दरवाजांशी आलो. गरुडाचे डोके व पंख आणि सिंहाचे शरीर असलेले विचित्र राक्षसी प्राणी तिथे उंचावर बसवलेला होता. होम्स म्हणाला, हीच ती जागा. बार्नेने मला सांगितले होते की ती लेडी आता बग्गीतून इथे चक्कर मारते व तेव्हा दरवाजे उघडतात. ते वाहन अर्थातच थोडे हळू जाते. वॉटसन, तू त्या बग्गी चालवणाऱ्याशी काहीतरी प्रश्न विचारण्याचा बहाणा करून बोलायला थांब. माझी काळजी करू नकोस. मी या झुडपामागे उभा राहून मला काय दिसते ते बघेन. आम्हाला फार वाट बघावी लागली नाही. 1 तासात एक पिवळसर उघडी बग्गी लांबून आम्हाला येताना दिसली. त्याला 2 देखणे करड्या रंगाचे डौलदारपणे टापा टाकणारे घोडे जोडलेले होते. होम्स कुत्र्याला घेऊन झुडपामागे गेला. मी सहज हातातील एक काठी हलवत रस्त्यात उभा राहिलो. बग्गी चालवणारा जोरात बग्गी चालवत दारापर्यंत गेला. दारे उघडली जाताना बग्गीचा वेग कमी झाला व मला आत कोण बसले आहे ते बघता आले. रंगीत कपडे घातलेली एक तरुण स्त्री डाव्या बाजूला बसली होती. तिचे डोळे उद्धट दिसत होते. तिच्या उजवीकडे वाकलेल्या पाठीवर व तोंडावर शाल लपेटून घेतलेली एक वयस्क बाई बसली होती. तीच ती अपंग लेडी ब्रिटाईस असल्याचे मी ओळखले. जेव्हा बग्गी रस्त्याला लागली तेव्हा थोड्या मगरुरीने मी हात उंचावला. बग्गी चालवणारा थांबला. मी त्याला विचारले की शॉस्कोम राजवाड्यात सर रॉबर्ट आहे का? त्याचवेळी तिथे होम्स अवतीर्ण झाला व त्याने कुत्र्याला मोकळे सोडले. एक आनंदाचा चित्कार काढून तो कुत्रा बग्गीकडे धावला व त्या बग्गीच्या पायरीवर उड्या मारू लागला. पण त्याचे उत्सुक हावभाव लगेच रागीट झाले व काळा स्कर्ट त्याने तोंडाने फाडला. भरभर पुढे चल, एक कठोर आवाज आला. बग्गी जोरात निघून गेली व आम्ही रस्त्यात उभे राहिलो. छान वॉटसन, हे चांगले झाले, असे म्हणत होम्सने कुत्र्याला परत साखळीत अडकवले. त्याला वाटले ती त्याची मालकीण आहे, पण ती वेगळीच आहे हे त्याला कळले. कुत्रे चूक करत नाहीत. पण तो आवाज एक पुरुषाचा होता. मी ओरडलो, तेच तर, आपल्या हातात एक पत्ता आला आहे. पण आता आपल्याला सावधानपणे पाऊल टाकायला हवेत. आपण आता अजून काही करायला माझ्या मित्राचा बेत दिसला नाही.
आम्ही तळ्यावर जाऊन छानपैकी मासे पकडले. आम्हाला माशांचे झक्कास जेवण मिळाले. नंतर होम्सने मला पुढील बेत सांगितला. आम्ही परत सकाळच्याच रस्त्याला लागलो. आम्हाला बागेची दारे लागली. एक उंच काळसर आकृती आमची वाट बघत उभी होती. तो घोड्यांचा प्रशिक्षक जॉन मेसन होता. तो म्हणाला, नमस्कार, तुमचे पत्र मिळाले. सर रॉबर्ट अजून परतलेले नाहीत, पण आज रात्री परतणार आहेत. होम्सने विचारले, थडग्यांची जागा घरापासून किती दूर आहे? मिस्टर मेसन, तुम्ही आम्हाला ती दाखवा व मग तुम्ही जाऊ शकता. खूप अंधार होता, चंद्रप्रकाशही नव्हता, पण मेसनने आम्हाला गवताळ जागेतून नेऊन जुने प्रार्थनास्थळ अस्पष्ट दिसेपर्यंत मार्ग दाखवला. एकेकाळी बांधीव छप्पर असलेल्या त्या इमारतीत शिरायच्या जागेची आता पडझड झाली होती. तिथून आम्ही आत शिरलो. दगडांच्या ढिगाऱ्यातून अडखळत मार्ग काढत आमचा मार्गदर्शक इमारतीच्या कोपऱ्याशी पोचला. तिथून एका उभ्या जिन्याने खाली थडक्याच्या जागेकडे जाता येत होते. ती कोंदट उदासी दाटून आलेली जागा एक काडी पेटून मी थोडी प्रकाशमान केली. पडक्या भिंती, ओबडधोबड दगड, शेवपेट्यांचे ढीग, त्यातील काही लाकडी तर काही शिशांच्या होत्या. त्यांचे उजवीकडील गोलाकार छतापर्यंत गेलेले अंधारी वास्तव आमच्या समोर आले. होम्सने कंदील पेटवला. त्या शोककारक दृश्याकडे एक पिवळसर छोटा बोगदा दिसला. शवपेटीच्या पट्ट्यांवरून प्रकाशकिरण परावर्तित होत होते. त्या पट्ट्यांवर राजघराण्याच्या खुणा असलेला गरुड सिंहाचा छाप असलेला मुकुटाचा ठसा मृत्यूच्या दारापर्यंतही दृगोच्चर होत होता. मिस्टर मेसन, तुम्ही काही हाडांबद्दल बोलला होतात. तुम्ही जाण्यापूर्वी आम्हाला ती दाखवाल का? ती इथे कोपऱ्यात आहेत. तो प्रशिक्षक तिथे चालत गेला व आश्चर्याने शांतपणे उभा राहिला. त्या ठिकाणी आम्ही उजेड पाडल्यावर तो ओरडला, तिथे काहीच नाही. 1000 वर्षांपूर्वीची मृत व्यक्तीची हाडे जळायचे कुणाला काय कारण? ती हाडे जाळून कुणाला काय भेटले असेल? होम्स म्हणाला, तेच तर आपल्याला शोधून काढायचे आहे. खूप वेळ लागेल. कदाचित आता तुम्ही गेलात तरी चालेल. मला वाटतं सकाळपूर्वी हे रहस्य उकललेले असेल. जेव्हा मेसन गेला तेव्हा होम्स कामाला लागला. स्मशानाची काळजीपूर्वक परीक्षा केली. पार सॅक्सनच्या काळापासून सुरुवात करून मध्यकालीन नॉर्मन ह्युगो व ओडोस याच्या काळापर्यंत आम्ही येऊन ठेपलो. मग सर विल्यम्स व सर डेनिस फाल्डर यांच्या 18व्या शतकापर्यंत आलो. साधारण तासापूर्वी होम्स एका शिशाच्या थडग्यापर्यंत येऊन पोचला. तिथून एक घुमट दिसत होता. त्याचा समाधानाचा सुस्कारा मी ऐकला. काही घाईने केलेल्या हालचालींवरून तो उद्दिष्टापर्यंत पोचल्याचे मला कळले. एका जड झाकणाच्या कडेचे तो भिंगाने निरीक्षण करत होता. मग त्याने खिशातून एक छोटे हत्यार काढले व ते तेथील एका भोकात घालून काही फासे उघडले. ते उघडण्याचा प्रयत्न केला. कर कर असा आवाज झाला व ते थोडे मागे गेल्यासारखे झाले. आतले थोडेफार दिसू लागले. तेवढ्यात अचानक काही बाधा आली. त्या तिथे वरती कोणीतरी आल्याचा आवाज आला. ठाम व भरभर टाकलेल्या पावलांवरून तेथील खडानखडा माहीत असलेला कुणीतरी विशिष्ट उद्देशाने आला असल्याचे जाणवले. जिन्यातून खाली उजेड आला आणि तो पाडणारा माणूस क्षणार्धात त्या गोथिक शैलीच्या कमानीखाली येऊन उभा ठाकला. त्याच्या हातातील कंदिलाच्या उजेडात
आणि दणकट मिशाळ चेहऱ्याची व रागीट डोळ्यांची आकृती प्रत्येक भिंतीतील थडग्यावरून नजर फिरवत शेवटी मी व माझ्या मित्रावर स्थिरावली. तो गरजला, कुणी इथे यायचे साहस केले आहे? या माझ्या मालकीच्या जागेत तुम्ही काय करत आहात? जेव्हा होम्सने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा तो काही पाऊले पुढे आला व हातातील काठी उगारून म्हणाला, ऐकू येत आहे का? तुम्ही कोण आहात? इथे काय करत आहात? त्याचा आवाज घुमला, पण माघार घेण्याऐवजी होम्स त्याला भेटण्यासाठी पुढे सरसावला. सर रॉबर्ट, मलाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे कोण आहे? इथे काय करत आहे? होम्सने आक्रमक पवित्रा घेत विचारले. तो वळला व शेवपटीचे झाकण उघडले. कंदिलाच्या उजेडात डोक्यापासून पायापर्यंत कशात तरी गुंडाळलेले एक प्रेत मी पाहिले. नाक व हनुवटी पूर्णपणे एका बाजूला लोंबत असलेले व चकाकणारे डोळे असे भयंकर चेटकिनीसारखे दिसणारे ते प्रेत होते. तो विदीर्ण चेहरा बघवत नव्हता. तो उमराव किंकाळी मारून एका दगडी पडक्या भिंतीला टेकून उभा राहिला. तुम्हाला कसे काय माहिती झाले हे? या नसत्या उठाठेवी तुम्हाला कोणी सांगितले आहेत? तो परत त्याच्या भांडखोर आवाजाने म्हणाला. माझा मित्र म्हणाला, माझे नाव शेरलॉक होम्स. बहुतेक ते तुम्हाला माहीत असेल. प्रत्येक चांगल्या नागरिकासारखे कायदा पाळणे हे माझे कर्तव्य आहे. मला वाटतं तुमच्याकडे मला उत्तर देण्यासारखे बरेच काही आहे. क्षणभर सर रॉबर्ट रोखून बघत राहिला, पण होम्सचा समंजस शांत आवाज व ठामपणा याचा त्याच्यावर परिणाम झाला. अरे देवा, मिस्टर होम्स, जरा सबुरीनेच घ्या. वरवर पाहता हे सर्व माझ्या विरुद्ध जाणारे वाटत असेल, पण मला असे करण्याशिवाय काही इलाजच नव्हता. असे असेल तर मला आनंदच आहे, पण तुमचे स्पष्टीकरण पोलिसांसमोर व्हायला हवे. सर रॉबर्टने त्याचा रुंद खांदे उडवले. ठीक आहे, तसे तर तसे. घरी चला. व काय कसे घडले त्याचा तुम्ही निवाडा करा. पाऊण तासाने आम्ही जुन्या घराच्या मागे असलेल्या बंदुकीच्या खोलीत होतो. तिथे बऱ्यापैकी फर्निचर होते. इथे सर रॉबर्टने आम्हाला एकटे सोडले. तो परत आला तेव्हा त्याच्याबरोबर 2 जण होते. त्यांच्यापैकी एक जण म्हणजे लालसर चेहऱ्याची व गर्विष्ठ हावभावांची तरुण स्त्री होती. तिला मी त्या दिवशी बग्गीत पाहिले होते. दुसरा एक उंदरासारखे तोंड असलेला व बेदरकार छुपा रुस्तम दिसणारा मनुष्य होता. त्या दोघांचेही दिसणे घाबरवणारे होते. त्या उमरावावर आता बाजी उलटल्याचे त्याने अजून त्या दोघांना सांगितले नसावे. सर रॉबर्ट हाताने दर्शवत असे म्हणाला, हे मिस्टर नॉर्लेट व या मिसेस नॉर्लेट उर्फ कॅरी इव्हान्स. ही गेली काही वर्षे माझ्या बहिणीची विश्वासू नोकराणी म्हणून काम करत आहे. मी या दोघांना इथे आणले आहे कारण मला खरीखुरी हकीकत तुम्हाला सांगायची आहे. जगाच्या पाठीवर हे 2च लोक असे आहेत की जे माझ्या बोलण्याला दुजोरा देऊ शकतात. ती बाई किंचाळली. सर रॉबर्ट, याची काय गरज आहे? तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला कळते आहे का? माझे म्हणाल तर मी ही जबाबदारी पूर्ण नाकारतो, तिचा नवरा बोलला. सर रॉबर्ट त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले व म्हणाला, मी सर्व जबाबदारी घेतो. मिस्टर होम्स, आता काय घडले ते मी जसेच्या तसे सांगतो. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत आहेतच, नाहीतर तुम्ही इथे पोचलाच नसता. त्यामुळे तुम्हाला सगळ्या शक्यता माहिती आहेत. मी एक घोडा शर्यतीत उतरवला आहे आणि सर्व काही तो जिंकण्यावर अवलंबून आहे. मी जिंकलो तर सर्व सोपेच आहे आणि हरलो तर बापरे, मी त्याचा विचारही करू शकत नाही. होम्स म्हणाला,
मी तुमची अवस्था समजू शकतो. मी लेडी ब्रिटाईस या माझ्या बहिणीवर सर्व गोष्टींसाठी अवलंबून आहे. पण हे जाहीर आहे की तिचा तिच्या इस्टेटीमध्ये असलेला रस फक्त तिच्या आयुष्यापुरताच मर्यादित आहे आणि मी सर्वस्वी त्यावर अवलंबून आहे. जर माझी बहीण वारली तर माझे देणेकरी या इस्टेटीवर गिधाडासारखे तुटून पडतील. सगळे हे हिसकावून घेतील, माझे घोडे, तबले, सर्व काही. बरं का मिस्टर होम्स, माझी बहीण 1 आठवड्यापूर्वी खरेच वारली आणि तुम्ही कुणालाच सांगितले नाही. मी काय करणार? मी अगदी खचून गेलो. जर 3 आठवड्यांकरता हे पुढे ढकलू शकलो तर बरे असे मला वाटले. या बाईचा नवरा नट आहे. हाच तो माणूस. मला असे सुचले की या थोडक्या काळाकरता तो माझ्या बहिणीची भूमिका करू शकतो. रोज बग्गीत बसून फटका मारायचा एवढेच त्याला करायचे होते. बाकी बहिणीच्या खोलीत ही नोकराणी सोडून कोणीच जात नव्हते. हे जमवून आणायला अवघड नव्हते. माझी बहीण जलोदराने गेली. तिला तो त्रास होता. गेली काही वर्षांपासून तिला तो त्रास होता. ते पोलीस व डॉक्टर ठरवतील. तिचे शव इथे ठेवता येईना. पहिल्या रात्री मिस्टर नॉर्लेट व मी ते जुन्या घरात आणले. ते घर सध्या वापरात नाही. पण आमच्या मागोमाग तिचा पाळलेला कुत्रा आला. तो सतत दारापर्यंत येऊन भुंकत राहिला. म्हणून मग त्याच्यासाठी एका सुरक्षित जागेची गरज वाटू लागली. मग मी त्याची सोय लावून आम्ही शव प्रार्थनास्थळातील जागेमध्ये हलवले. मिस्टर होम्स, यात काही अपप्रकार किंवा वेडेवाकडे काही नव्हते. मला असे वाटत नाही की मी काही भयंकर गुन्हा केला आहे. पण तुमचे वर्तन माफ करण्याजोगे नाही मिस्टर रॉबर्ट. त्या उमरावाने अधीरपणे मान हलवली. तो म्हणाला, उपदेश करणे सोपे आहे. जर तुम्ही माझी जागी असता तर काय केले असते ते बघा. बेत उद्ध्वस्त झालेला व अशा धुळीला मिळालेल्या कोणीच सहन करू शकणार नाही. हे देखील अगदी शेवटच्या क्षणी. त्यातून बचावाचा मार्ग कोणीही शोधणारच. जर माझ्या बहिणीचे शव मी तिच्या नवऱ्याच्या पूर्वजांच्या एखाद्या शवपेटीत ठेवले फक्त काही काळासाठी तर ते काही वाईट ठरणार नाही. आम्ही अशी एक शवपेटिका उघडली. त्यातील जुने पुराणे प्रेत आम्ही तसेच झाकून जमिनीवर ठेवू शकत नव्हतो. नॉर्लेट व मी दोघांनी रात्री ते काढून बाहेर ठेवायचे काम गुपचूप केले. मग त्याने ते मध्यवर्ती शेकोटीत जाळले. मिस्टर होम्स, अशी एकंदरीत ही हकीकत आहे. तुम्ही मला कोंडीत पकडल्याने मी हे सर्व तुम्हाला अगदी काहीही हातचे राखून न ठेवता सांगितले आहे. थोडा वेळ होम्स विचार करत बसून राहिला. शेवटी तो म्हणाला, सर रॉबर्ट, तुमच्या सांगण्यात एक विसंगती दिसते. तुम्ही रेसवर बोली लावली आहे व त्यावर तुमच्या भविष्यातील आशा अवलंबून आहेत. समजा तुमच्या देणेकऱ्यांनी तुमची इस्टेट लुबाडली तर घोड्यांचे काय? घोडा हा इस्टेटीचाच भाग आहे. देणेकरी घोडेही ताब्यात घेतील. त्यांना माझ्या रेसमध्ये जिंकण्याची काय पर्वा आहे? अशी शक्यता आहे की ते प्रिन्सला रेसमध्ये पळविणारच नाहीत. दुर्दैवाने माझा मुख्य देणेकरी, माझा पक्का शत्रू, अत्यंत हलकट असलेला सॅम ब्रुअर आहे. न्यू मार्केटच्या रेस कोर्सवर एकदा मी त्याला चापकाने बडवला होता. तुम्हाला असं वाटतं का की तो माझ्या बाजूने उभा राहून मला मदत करेल? होम्स उठत म्हणाला,
हे बघा मिस्टर रॉबर्ट, हे प्रकरण पोलिसांचे आहे. हे उजेडात आणणे माझे काम होते. ते आता झाले आहे. तुमच्या वागण्यातील चांगुलपणा वा तत्वनिष्ठा याबद्दल मी मतप्रदर्शन करणार नाही. वॉटसन, जवळजवळ मध्यरात्र झालेली आहे. मला वाटतं आपण आपल्या लॉजवर परत जाऊ. आता हे सर्वांना माहीत झाले आहे की ही घटना सुखांत ठरली, कारण सर रॉबर्टचे कृत्य गुन्हा ठरले नाही. घोड्याची शर्यत प्रिन्सने जिंकली. मालकाला नगद 80,000 पाऊंड मिळाले व देणेकरी रेस संपेपर्यंत थांबले. त्याचे सर्व पैसे रॉबर्टने परत केले, तरीही तो आयुष्यात बऱ्यापैकी पैसे राखून आहे. पोलीस व जज यांनी या घटनेकडे क्षमाशीलतेने पाहिले. फक्त लेडी ब्रिटाईसचा मृत्यू दडवून ठेवल्याबद्दल रॉबर्टला शिव्याशाप बसले. सुदैवाने या विचित्र प्रसंगातून सर रॉबर्ट ओरखडा न येता सुटला. ही गोष्ट आता घडून गेल्यात जमा झाली. त्याचे परिणाम